वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा। कॉमर्स क्षेत्रात करिअर करायचे आहे, मग केवळ पदवी नको तर व्यावसायिक कौशल्याची साथ द्या। 2017 पासून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत असलेली एक विश्वासार्ह संस्था श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अनुभवी प्राध्यापकांकडून मिळणारे कोचिंग विद्यार्थ्याला चार्टर्ड अकाउंटंट होण्याच्या स्वप्नाकडे यशस्वीपणे घेऊन जाते। सीए फाउंडेशनचे परिपूर्ण मार्गदर्शन, करंट अफेअर्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट याचे प्रॅक्टिकल नॉलेज व व्हरायटी ऑफ ऍक्टिव्हिटीज यावर विशेष भर। अभ्यासासाठी अत्यंत पोषक आणि शिस्तबद्ध वातावरण, अद्ययावत माहिती आणि वैयक्तिक लक्ष, बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेसोबत अपडेट राहण्यासाठी विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण। MHT CET, CLAT, IPMAT यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करून घेतली जाते। तर आजच प्रवेश निश्चित करा। पत्ता श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स, इचलकरंजी। संपर्क 8605896028। ट्रॅव्हल्स बसमधील सोन्याच्या दागिन्यांची चोरी उघड, परप्रांतीय आरोपीसह 28,52,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। वडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ट्रॅव्हल्स बसमधील सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणत परप्रांतीय आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून 146 ग्रॅम सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली क्रेटा कार असा एकूण 28,52,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी उषादेवी प्रवीणकुमार चौधरी राहा बंगळुरू या दिनांक 18 मे 2026 रोजी ट्रॅव्हल्स क्रमांक NL07 B3131 या बसने बंगळुरू ते राजस्थान असा प्रवास करत होत्या। सकाळी 7:30 ते 8च्या सुमारास बस अंबपवाडी तालुका हातकणंगले येथील बाबा रामदेव ढाब्यावर चहा पाण्यासाठी थांबली असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बॅगमधील सुमारे 19,52,600 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते। या प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील खेरवाजांग येथून कमरुद्दीन बाबू खान वय 39 यास ताब्यात घेतले। सखोल चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून चोरीस गेलेले 146 ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली ह्युंडाई क्रेटा कार क्र MP09 WM0886 जप्त करण्यात आली। या कारवाईत 90 ग्रॅम सोन्याचे नेकलेस, 56 ग्रॅम सोन्याची बिंदी तसेच इतर सोन्याचे दागिने असा एकूण 28,52,600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माधव डिगोळे करीत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय घेरडे, पोलीस उपनिरीक्षक माधव डिगोळे तसेच गुन्हे शोध पथकातील आसिफ कलायगार, महेश गायकवाड, प्रकाश कांबळे, विजय जाधव, शरद मेनकर, आबा गुंडणके, अनिल आष्टेकर, राहुल धोत्रे, लखन सावंत व शेखर कदम यांनी पार पाडली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.